उपस्थित रसिकांना नम्र विनंती। माझा सिंधुदुर्ग स्नेह संमेलन 2015 या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही राष्ट्रगीत या ठिकाणी सादर करत आहोत। त्यासाठी सर्वांनी उठून उभं राहून शांतता पाळायची आहे। अधिनायक जय है भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। हे आर्थिक देणगी जाते ना। धन्यवाद। सुस्वागतम। माझा सिंधुदुर्ग स्नेह संमेलन 2015 या कार्यक्रमात आम्ही सुरुवातीला राष्ट्रगीत आपल्या समोर सादर केलं। त्यानंतर हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे गणेश वंदना होण्या अगोदर ज्यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केलेली आहे त्या देणगीदातांची नावाची क्रमवारी तुमच्या समोर सादर करतो। सन्माननीय तुकाराम रासम, सन्माननीय सुमिता अनिल पाटील, सन्माननीय रामा गावडे, सन्माननीय सुधीर राणे, सन्माननीय महेश धुरी, सन्माननीय महेश कोळंबकर, सन्माननीय अभ्यास पवार, सन्माननीय सुहास गावडे आणि सन्माननीय चंदन मेस्त्री या सर्वांनी या कार्यक्रमाला आर्थिक मदत केलेली आहे। यांचा माझा सिंधुदुर्ग या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभारी। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आद्य दैवत विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन आणि उपस्थित रसिक यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझा सिंधुदुर्ग स्नेह संमेलन 2015 या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही गणेश वंदना आपल्या समोर सादर करत आहोत। ही गणेश वंदना सादर करण्यासाठी भाग्यश्री सावंत व ज्योत्स्ना कांबळी आपल्या समोर येत आहेत। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तुमच्या टाळ्या त्यांना प्रेरित करतील आणि तुम्हाला अपेक्षित असलेला कलाविष्कार या ठिकाणी सुरुवातीला सादर होईल। स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वथमढे चिन्तामणि स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजस्सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे राञ्जन संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम्।
गणपताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. नमो नमो निर्गुण निराकारा अनाथांच्या नाथा परब्रह्म परमेश्वर रूपा. पाहुनिया तुझ्या वदनात धन्य धन्य वाटे मज सुखाचा सोहळा अवघाची निराळा. मित्रांनो, मोरया मोरया गोड हे नाम तुझे कृपा सागरा हेची माहेर माझे. तुझी सोंडबा वाकुडी एकदंता मला बुद्धी दे मोरया गुणवंता. मित्रांनो, हिंदू धर्माच्या राठीमध्ये ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्या ठिकाणी सर्वप्रथम गणेश दर्शन घडवलं जातं. त्यामुळे भक्ष्यरस ओथंबून वाहताना दिसतो. ही परंपरा अनादी कालापासून चालत आली आहे. म्हणून म्हटलंय की मुंबईचा काला, रायगडचा बाला, रत्नागिरीचा पहावा सिमगा, पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला. कोकणातील व्यक्ती नोकरी धंद्यानिमित्त, व्यवसायानिमित्त जगाच्या सारीपटावर कुठे जरी गेली ना तरी गणेश चतुर्थीला गावात गेल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तो आनंद गगनात मावेनासा असतो. म्हणून असं म्हटलंय की परशुरामाच्या कोकणातला गणेश उत्सवाचा आनंद लुटण्याची मजा निराळी. आता कोकण कोकण म्हणजे काय हो? मी असं म्हणेन, सृष्टीच्या विधात्याने सृष्टीच्या कवेत रेखाटलेलं सुंदर आणि सुबक चित्र म्हणजे माझा परशुरामाचा कोकण. धोंड्या धोंड्यातून काढला मार्ग म्हणून झाला धोंडा मार्ग. कालांतराने तो झाला दोडा मार्ग. भोसल्यांच्या कारकिर्दीत सावंतांचे वाडे. सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी. यांग मारून उरला वांगवडा म्हणजे वेंगुर्ला. कुडाळ देशकरांची आगर म्हणून कुडाळ. लवण म्हणजे मीठ, त्यावरून नाव पडलं मालवण. कारण शिडाची गलबत यायची मालवण बंदरात, त्या गलबतामधून फऱ्याचं मीठ यायचं. तेच आपण जेवणासाठी वापरायचो. त्यावेळी कॅप्टन कुक, टाटा नमक वगैरे नव्हतं. 33 कोटी देवांचं वास्तव्य म्हणून देवगड. कणक म्हणजे कणकीची बेट. कनाद म्हणजे सोनं. वल्ली म्हणजे पर्वत. वृक्षवल्ली आमा सोयरी अशी संताधिकांनी सुद्धा वर्णन केलं. ती कणकवली. आणि या परशुरामाच्या कोकणाचं वर्णन करायचं झालं तर सुरुवातीला माझ्यासारख्या सूत्रसंचालकाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. निसर्ग इथला अतिव सुंदर कोकण माझे दुसरे काश्मीर. नारळी फोपळी काजू रतांबे रसाळ इथले हापूस आंबे. सदा गरजतो इथला सागर कोकण माझे दुसरे काश्मीर. श्रावण महिना आला की हिरवागार शालू परिधान करते पृथ्वी माता आणि कविवर्य शब्दांची गुंफण करतात. रिमझिम रिमझिम श्रावण धारा वरती हाग अवखळ वारा.
तन भिजवी मन भिजवी भिजवी परिसर सारा. कृष्ण मेघ हे नभी दाटले तुडुंब भरले नदी अननाले. तृप्त झाला आज किनारा रिमझिम रिमझिम श्रावण धारा. श्रावण महिन्यामध्ये भजन कीर्तन नामस्मरण सत्संग अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि श्रावण महिना गेला की गणेश चतुर्थीचे वेध लागतात. हिंदू धर्माचे 12ही महिने येती नाना सण. आली आली चतुर्थी घरोघरी येती गणपती गजानन. 1.5 5 7 9 आणि 11 कुणी पूजिती 21 17. सार्वजनिक गणपती जत्रा होते काही काही क्षेत्रा. दरवळे सुगंध आनंदी आनंद भक्तीत रमती जन. आली आली चतुर्थी घरोघरी आले गणपती गजानन. मित्रांनो, चतुर्थी गेली की म्हाळवस, म्हाळवस गेला की नवरात्र उत्सव, मग दसरा आणि दिवाळीचे वेध लागतात. आणि पुन्हा एकदा मुखातून शब्द बाहेर पडतात. गेला दसरा आली दिवाळी घराघरामध्ये धांदल झाली. चला या मंडळी लुटूया मजा दिवाळीची. त्यामध्ये शिवरात्र पाडवा रंगांची होळी हिंदू धर्मातील सण हे सारे मिळते त्यातून साऱ्यांना स्फूर्ती. अशा सणाची मी काय सांगू ख्याती जवळ येतात त्यामुळे राती. राहिला धर्म टिकून त्यावरती. मित्रांनो, नाहीतर कोणाकडे कोणाला जायला वेळ आहे. प्रत्येकाचा प्रपंचाचा रथ हाकताना प्रत्येकाचा अभिमन्यू झालेला असतो. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन होणं काळाची गरज आहे. त्यामुळे जुनी नाती एकत्रित येतात, नवीन नाती जोडली जातात, दुःखाचा विसर पडतो आणि सुखाची चाहूल लागते. म्हणून सिंधुदुर्ग माझा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या समूहाच्या प्रत्येक सदस्यासाठी पदाधिकाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. मित्रांनो, बोलण्यासारखे विषय बरेचसे आहेत, वेळ खूप कमी आहे. मालवणीत म्हण असा फावला तर फावला, नाही तर बोर्डार नाव रावला. मालवणी माणूस असो एका हॉटेलात गेलो, म्हणालो तुमच्या हॉटेलात काय? हॉटेल मालक म्हणाक लागलो मिसळ असा. त्याच्यापेक्षा गरम काय? त्याच्यापेक्षा गरम म्हणता चाय असा. त्याच्यापेक्षा गरम काय? त्याच्यापेक्षा म्हणता पाणी आ. त्याच्यापेक्षा गरम काय? त्याच्यापेक्षा म्हणाले निखारो चुलीतलो. साटकन जाऊन फटकन घेऊन ये माका इडी ओढूची आ. ओ शांतारामान डोळ्यातून धूर काढलो, नाकातून काढलो, कानातून काढलो, पण त्या मालवणी माणसान त्याच्या मागसून धूर काढल्यान. सांगायचं तात्पर्य म्हणजे मोडन पण वाकणार नाही अशी वृत्ती. मालवणी माणूस बाहेरसून चारखांडासारखो, आतून रसाळगऱ्यासारखो. प्रसंग इलो की सागरासारखो उसळता, कर्तव्याच्या लाठानी किनारा गापट्टा. प्रसंग इले तर ते पत्त्यासारखे पिसता. ही मालवणी माणसाची खासियत. तुम्ही सर्वजण इलाच त्याबद्दल सिंधुदुर्ग माझा परिवाराच्या वतीनं सर्वांचा मनपूर्वक आभारी. आणि उद्घाटन सोहळ्यासाठी काही मान्यवर आम्हाला लाभलेले आहेत, त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. त्यांची क्रमवारी आपल्या समोर सादर करतो. सन्माननीय श्री तुकाराम रासम सर, सन्माननीय श्री आदिनाथ मिडवावकर काका, सन्माननीय श्री विठोबा सावंत सर, इन हेड जी 24 तास श्री सचिन जुवाटकर सर, जगप्रसिद्ध चित्रकार, आणि श्री प्रदीप दळवी, ह्या सर्व मान्यवरांना रंगमंचावर येण्याची मी विनंती करतो. कारण यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ हस्ते या ठिकाणी हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलित केला जाईल आणि कार्यक्रमाचं दिमागदार उद्घाटन केलं जाईल. सन्माननीय तुकाराम रासम सर, सन्माननीय श्री आदिनाथ मिडवावकर काका, सन्माननीय श्री विठोबा सावंत सर, इन हेड जी 24 तास यांचे पदाधिकारी आहेत, ते सदस्य आहेत. श्री सचिन जुवाटकर, जगप्रसिद्ध चित्रकार, आणि श्री प्रदीप दळवी. सर्व मान्यवर ज्यांची नावं मी घेतलेली आहेत त्यांनी रंगमंचावर यावं. सर्वांच्या चेहऱ्यावरील सुरुवातीला हास्यच सांगते की आता हार कशाला, त्याचा भार कशाला, हृदयात बांधू घरटे त्याला दार कशाला. मित्रांनो, प्रेम आपुलकी जिवाळो मालवणी माणसानं जपाचो. दुपारच्या वेळा कोण गेलो ना, अरे बाबा दुपारचो इलो भर 12 वाजता पिठी भात असा 2 खास खा आणि जा, असा अपूर्वाईन सांगितलं जातात. तो कोकणी माणूस. आणि हे सर्व कोकणी मुलकातले आहेत, तुम्ही सर्व कोकणी मुलकातले, म्हणून साजूक तुपातलं यमक जुळून आलं. मित्रांनो, ह्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी यांचा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभारी. आता मान्यवर व्यक्तींच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जाईल. मित्रांनो, माझा सिंधुदुर्ग ही संस्था गेली काही वर्ष कार्यरत आहे. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वैज्ञानिक युगात नवीन नवीन प्रयोग आलेले आहेत, पण त्याचा चांगला आणि वाईट घेतला तर वाईट फायदा होतो, चांगला घेतला तर चांगला पण होतो. फक्त मोबाईलच्या द्वारे
ही नाती जुळून आली आणि एक ह्या मंडळानं छोटंसं वृक्ष त्यांनी लावला आणि त्याचा प्रचंड वृक्ष झाला. मित्रांनो, माजी राष्ट्रपती कलाम साहेब यांनी सांगितलं होतं की मी सुरुवातीला एक पोपट पाळला, महिन्याभरात तो पळून गेला. त्यानंतर खारुताई पाळली, ती सुद्धा पळून गेली. एक चिमणी पाळली, ती सुद्धा पळून गेली. नंतर माझ्या अंगणात एक मी वृक्ष लावला. गेलेली चिवताई परत आली, गेलेली खारुताई परत आली, गेलेला पोपट पण परत आला आणि किलबिलाट झाला आणि एक कुटुंब माझ्या अंगणात वावरू लागलं. मित्रांनो, तेच कार्य या मंडळानं केलेलं आहे. ज्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला कोकण, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला जात आहे. ही मुंबई असा माका माहिती असा, परंतु कोकणात गेल्यासारख्या बसलेल्या जाग्यावरून वाटा व्हाया म्हणा अनेक वास्तववादी काव्य तुमच्या समोर सादर करतय. लाल हिरव्या कोकण भूमीत मान्यवरांचे करीतो स्वागत. स्वागतास या माड पोपळी करवंदीच्या हिरव्या झाडी. नदी किनारी सागर संगीत मान्यवरांचे करीतो स्वागत. जनता इथली प्रेमळ भारी मिळूनी सारे स्वागत करीती. सप्तसुरांचे गुलाल उधळीत मान्यवरांचे करीतो स्वागत. मित्रांनो, बोलत गेलो तर बोलत जाईल, कारण येताना मी 7-12 8 सर्वे नंबर फेरतार लगतदार पोट इसा वरंड्यान वरंडो निसान निस घेऊन येतोय. त्यामुळे धडे वाटप करताना माका कुठलो त्रास होणार नाही. परंतु कधी कधी काय होता माहितीया, वेळेअभावी शब्दकोशांची आवत मॅन करून ठेवावी लागतात. त्यामुळे समजून घ्या. गणेशाला प्रिय असलेलं असं नृत्य रेकॉर्डांच्या रूपात क्षितिजा गावडे एकदंताय वक्रतुंडाय हे आपल्यासमोर सादर करण्यासाठी जोरदार टाळ्या तिच्यासाठी झाल्या पाहिजेत, कारण तुमच्या टाळ्या त्याला प्रेरित करतील आणि तुम्हाला अपेक्षित असलेला नृत्य कला आविष्कार आपल्यासमोर ती सादर करेल. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मस
गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सर्वराजाय गन्धाय सर्वगानश्रवणप्रणयिने गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतत्त्वविदे गुणवते गणपतये ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते कायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि हॅलो हॅलो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मंडळी. मुन्नी बदनाम हो गई शीला की जवानी, त्यानंतर गडुळाचं पाणी आणि शांताबाईचं भूत, तरुण पिढीच्या मानगुटीवर बसलेला असा कोकणात सुद्धा म्हटलं जातं. कारण लग्नापेक्षा लग्नाची वरात मोठी. 3 वाजता वरात बाहेर काढली ना का रात्री 12 वाजेपर्यंत नाचतच असतो. हो वास्तव मी मुलखात बघितलेलो असा असताना युवा पिढी एकदंताय हे भावपूर्ण गीत आपल्या समोर सादर करून गेली. मित्रांनो, मोबाईलचा जमाना आहे. चांगला वापर वाईट वापर तुम्ही दोन्ही दृष्टिकोनातून विचार करू शकता. ह्या वयाची एक तरुणी आपल्या प्रियकराला सांगत होती, डार्लिंग माझं हृदय म्हणजे साक्षात मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मधलं तू सिम आहे. तर तो प्रियकर मालवणी मुलकातलो होतो. मोडेन पण वाकणार नाही वृत्तीचो सांगाक लागलो, डार्लिंग ठीक असा तुझा हृदय म्हणजे मोबाईल असा आणि मी त्याच्यातला सिम असे, पण माका सांग तुझो मोबाईल डबल सिम कार्डचो नाही असा ना, नाहीतर माका कांदे घालूची पाळी आहेत. मित्रांनो, गुरुमुखी विद्या आहे. गुरुशिवाय सुरू त्यात तरू किंवा मरू असं चालत नाही हो. सांगायचं तात्पर्य म्हणजे एक मुलगा शाळेत जायचा, अभ्यासाकडे लक्ष नाही, मास्तरांनी चिठी पाठवली, आपला सोनू शाळेत येतो पण अभ्यासाकडे लक्ष नाही, काहीतरी उपाय करा. सोनूच्या आईने चिठी वाचली, उलटा मजकूर लिहिला. मॅडम काय उपाय असलो तर तुम्हीच सांगा, कारण सोनू सारखी सोनूच्या बापाशी सुद्धा सवय असा.
मित्रांनो, हा वास्तव शाळा कॉलेजमध्ये मी पाहिलेला आहे. असं असताना युवा पिढी पारंपरिकतेचं दर्शन घडवून जाते. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालक वर्गासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. पुढच्या क्रमवारीत नृत्याला अभिनयाची सांगड घालण्यासाठी कुमारी श्रद्धा सावंत आपल्या समोर अभिनय चातुर्य सादर करण्यासाठी येते. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. बाळग्या, ए बाळग्या, हिंबारीला कपाळार तरी मेल्याच्या गाडीचा अजून पतो नाही. आता हाल कमी करूसाठी हालार लगीन ठेवतास आणि आमच्या म्हाताऱ्या माणसांचे हाल वाढवून ठेवलास. ए बाळग्या, भाईजो पोर गेलो काय तो. ए बाळग्या, आता फटफट्यावाल्यांचा बरा गेली आपली दोघा बसात. टपाल गाडी येऊन गेलो असताय तर भंगली तीव गेली. आता थंय लगीन झाल्यावर काय भांडी घासूक जाऊचा. ए बाळग्या, काय मेलो या भाईजो पोर. आमच्या याक बाबांनू बरा होता. हकाल उतरा त्याच घरात मांडव, डँग बर असं मांडव. मग काय दिवसभर आपली थयच असं. आवाटातला लगीन असला तर मग काय बघू नको. साखर पुडो 5 परताव लगीन होळे जवान सगळं तो हो बोवाळ करू. ए बाळगे, टॉप व्हायच्या उचल रे. खाय गेलो तो बाळगे हाक मारे ते टॉप उचलू जात म्हणायचा. फणस काढू कोण गेला, त्यांना पिकलेलाच फणस काढा, कच्च्या काढू नको. उलटा बोललोय ना. फणस काढू कोण गेलो, त्यांना भाज्याच्याच फणस काढा. पिकलेला फणस काढशात तर म्हातारी घातलेली का पुन्हा घालूची नाही. आणि हकाल उतारतली थंय कोण जातला ता आधी ठरिया. नाही तर सगळी जण थंय बोवळाक जाशात आणि सत्यानाश करून येशात. हे असल्या गजाली लगीन घरात ऐका घेतो. लगीन घर पाहुण्यांनी कमी आणि आम्ही आवाटकारांनीच लय भरा. ही अशी आमच्या टायमाची लग्न हो. पुन्हा लय मजा असा ती हकालकारांची. हकाल उतारली असा कळला का वाडीतली ही पोरा टोरा तिका बघूक जात जशी काय हेमा मालिनी दिली. हो, माझा एकदा असाच झाला. ते पालवांचे अन्नाच वाटता. हा, पालवांचे अन्ना त्यांच्या झिलाचा होता लगीन. म्हाताऱ्यान सांगलेल्यान त्यांची उसून लय भारी दिसता म्हणत. आमका नुसती उत्सुकता खय इतकी भारी दिसता ती. सोनला नारळ घातल्या, बाई वायला त्या वाकाल उतारल्या, वक्का टेम्प्यात गईला. त्याबरोबर आम्ही पोरा, अरे रे बाय 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 बाय. त्याबरोबर आम्ही पोराची धावत गेलो तिका बघू. तेव्हा काय झालं माहिता, हे आमचे पालवाना होत ना, त्यांनी आमका बावड्यावर पाठवल्यानी बायकांना पाणी भरू. ते कळशे आम्ही थयत टाकलो आणि तशीच गेलो ती रावला उडगत. हो, खरा सांगा हकाल लय भारी दिसा होती. फक्त वाईटची काळी होती, लय काय नाही. आता ही अशी आमची गजाल. आम्ही गेलो आणि रावलो उडगत थयच. सांच्या गेलो घराकडे. आपण काढल्यानी आमचं बरो पेट. वकाल घेतलेला दर्शन घेतलंय वकालेचा आणि आशीर्वाद दिल्याने आमच्या आबांनी. ही असली आमची तेव्हाची गजाल. तर बाकी काय म्हणशात तुम्ही, पण आवाट करा. आवाटातल्या लग्नात नुसती जोमान काम करीत आणि खाऊ लागत. ती एक कायचा खाऊ गावा ना तेव्हा. आता हा झाला मजेचा. कामा काय कमी नसत. तांदूळ, मग ते तांदूळ भरडणा, निवडणा, आसडणा आणि तो भाजीचो फणस काढायचो आणि 4 दिवस आपले साफ करतात. आणि बेल्ल्या माडाची सावळा मग दरसा जो काय तेव्हा लाईटीचे दिया होते. मस्तपैकी बेल्ल्या माडाची सावळा लावतात आपले घरभर. पिठाचे रांगोळे ताणी अखडे इसारतालास तुम्ही. आणि बरोबर वाटा पाणी रे बाबा. आमचे 2 दिवस त्याच्यातच आहेत. तेव्हा काय लाईटी होते तुमच्या. बटन मारल्याने काय वाटा फरफटावल्यानी. पंप होता, बटन मारला गळ्यात पाणी येईल. आम्ही आपली 2 इरडभर पाणी भरू. हा झाला कामाचा. आतली गोष्ट काहीतरी वेगळीच. कामा करू आम्ही हातांनी, पण तोंडाचं पट्टो काय कधी आमचं बंद जाय ना. आपल्या तोंडाचे गजाली सदान चालू. आता गजाली कसले हो घरातले. तेव्हा काय जान्हवी आणि श्री होती आमका गजाली मारू. आम्ही आपली घरातल्या गजाली मारू. तुझी सून कशी हा, माझी सासू कशी हा. त्याच्यात एखादी बाय सुरू करी. माझे नाना नेलिया
वाटला व्हायचा बसाक गावतला बसाक खायला मेलीच्या किसपाटाची मदत नाही आणि वर ऑर्डरी सोडतले ऑर्डरी ह्या खाव खाला ता खाव खाला आमची म्हातारी काय कमी नाही म्हातारी म्हणजे माझी सासू ती काय कमी नाही आणि वर सांगतली चढवा वासा सुकलास मग सुकली खायची रेडू खायची सुकतली आणि वर ना माका टोंगू मारतली चढवा वायचे घावणे करू खय होते तुझ्या दरम्यान माका खाव गावती तरी बरा ही का 2 टाइम खाव घालते आणि बरी ठाण मारून खाता नाही तर मेली नाका काय काय सांगल्या नसतं आता ह्या नमला ना ऐकता वा साशियक जाऊन सांगताला माझा तुझी सुनाशी सांगावती आता हे आमच्या बायकांचे गजाली हो तुमका काय सांगा पण ह्याच्यात लय मजा असा नुसतं कामाचो ढीग नसा मजा काय कमी मारू नये हळदी आणि भात भरडताना इतकेशे ते ओये एक म्हणी तर गप जाऊन दुसरी सुरू करी एकाची सरली का दुसऱ्याची सुरू नुसती स्पर्धाच लागा गमतीची गोष्ट काय म्हणता एका दुसऱ्याचा आवाज असायचो बरं बाकीची नुसती रेखातच राहत काय करताना आता गप ऐकान घ्यायचं आणि गप बसायचं वाडीतली लय ती पोरं कशा घेऊची माहिती तुम्ही हळदी खडखडे लाडू गावायचे मग खाव तेव्हाच्या पोरांका कोण देता खडखडे लाडू सगळी पोरं आपली हळदी घेत जशी का हळद म्हणजे काय नाही का त्यांना काय माहित होता पोरा खडखडे लाडू खाऊ घेत होती आम्ही पण त्याच्यासाठीच जाऊ खडखडे लाडू आता हा सगळा झाला आवडकारांचा 12-5 मान काही आगळोच लगीन ठरापासना माळ पडात हो 12-5 मानपान आता 12-5 मानपान म्हणजे काय ओ लग्नाच्या धर्मात प्रत्येकाच्या घरात व्हायचं उत्पन्न गावाखवा होता हो त्या मागचा खरा उद्देश पण आता काय सगळा वेगळाच झाला सुतारी मुहूर्तमेढ रोवून जाय आता मुहूर्तमेढ म्हणा हो खरं म्हणजे काय दिवला तेव्हा काय लाईटी होते कंदीला आम्ही लग्नाची तयारी करू कासारी आणि काकना भरी आवड करा सगळे जण झोमत नुसती आम्ही त्याच्यात हातात हात साफ करून घेऊ मस्तपैकी काकना भरून घेऊ तेव्हा 4 मैल लांब बाजार थोडे कोण जाताला इतक्या लांब काकना भरू खायचं तर आपले हात साफ करून घ्यायचो नाव येऊ घराकडे यायचो आणि तो सगळ्यांच्या दाढ्या साफ करून जाय गाडी गुरा ये लग्नाचा गारा ना घाली आणि जाणतो नाही तर भटाय द्यायचं काम करशील हे असले लग्नाचे 12-5 याप आणि ढोल घरात इले काय नवरदेव आपलं माळेक भार पडा शिरा पडली रे माझ्या तोंडात मी तुमका काय सांगित राहुलय ह्या थोडे कसुनला लगीन लागा गेला हिंबार कपारीला तरी मेल्यांची आणि गाडी तर लगीन हाला रंग जाऊक नको टाइम लोक काय म्हणतली माहिता म्हातारी बघा नुसती जाऊ गेली आहे जाऊ तर मी जरा त्या बायग्यात बघताय तुम्ही पण येवा बायग्या ए बायग्या माय खाया पोरा गेलो खायतो धन्यवाद 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 टाळिये वाजवारे म्हणून सांगायचं लागणार नाही हिंदीमध्ये कसा आदमी गालिया देते समय सोचता नहीं तो टालिया बजाते समय क्यों सोचने का बरोबर आहे ना मित्रांनो आजीबाईचो दांडो पूर्वीच्या काळात कसा होता मा आजीच्या हातात दांडो देताना नातूना परोपकाराची भावना व्यक्त करायचो काय म्हणायचो माहिती आहे आवदन गावदन गायमारी पापकरी पुण्य काठी धन्य हाती शेर तांदूळ गवळ्या पाटी यशाची काठी राखण्या हाती चुकान जर आजीचो दांडो गाईच्या किंवा पाड्याच्या पाठीर बसलो तर त्याका इजा होता कामाने अशी त्याच्या मागची भावना असायची आता आजीचो दांडो पण कालबाह्य आणि आजी पण कालबाह्य त्याचं कारण काय चल रे घोपळ्या टुणूक टुणूक लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट आणि म्हातारी झाली लट्ट हे कविता आता कालबाह्य होत चालले त्याची जागा शांताबाई आणि गडुळाचं पाणी यांनी घेतला आमच्या वेळा कसा होता आबाळ वाजले धडामधुडूम वारा सुटला सुसुसू वीज चमकली चकचक चक जिकडे तिकडे लक 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 अशा कविता शिकवल्या जायच्या हो पण शाळा कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये पत्रकार असल्यामुळे मी जातो त्या ठिकाणचं वास्तव पाहिलं तर मुन्नी बदनाम हो गए आणि शिला की जवानी या गाण्यावरती सुद्धा नाचणारी युवा पिढी मी पाहिलेली आहे मित्रांनो कोकणातला धनगर आपण काम चुकलं तर म्हणतो काय मेल्या धनगरासारखं वागलं पण त्या धनगराकडून सुद्धा काहीतरी शिकण्यासारख्या चतुर्थी गोरवा हाडूक सड्यार गेले हो भदनाक जावचा होता धनगर माका विचारता म्हशी पाण्यात बसले पण ते उठाचे नाही धोंडे मारानी उठव त्यांका कारण पाण्यात बसलेली म्हस आणि सिरियल बघूक बसलेली बाई कधी उठतात ती सांगा घ्यायची नाही मित्रांनो हा वास्तव आणि हा वास्तवाचं चक्रायू भेदून आपल्या समोर
एक रेकआउट डान्स घेऊन येते तुलना भिसे. छुम छुम छनानं तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. छुम छुम पायी वाजे घुंगुर गिरकी घेता फिरते अंबर छुम छुम पायी वाजे घुंगुर गिरकी घेता फिरते अंबर छुम छुम पायी वाजे घुंगुर गिरकी घेता फिरते अंबर ताल धिनक धिन धिन लांगी गोपी भी
हॅलो हॅलो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वन्स मोर प्रत्येक गाण्याला मिळाला तर समजून घ्या थोडंसं अवघड जागेवरचं दुखणं, कारण अप्रतिम सादरीकरण, पण वेळ खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही आमचेच आहात, तुम्हाला अपेक्षा आहेत त्यांची पूर्तता करणार, परंतु यातून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढच्या दृष्टिकोनातून जोमानं पाऊल टाकू. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत स्थितीत जात आहे. गवळणी, भारुडं, कवाल्या, त्यानंतर जात्यावरची ओळी, झिम्मा, फुगडी असं संतयुगात संतांनी निर्मित केलं आणि त्याच्याद्वारे प्रबोधन केलं. त्यावेळी आजीबाई काय सांगायची माहितीये नातवांना? कसुबाई कसू, तांदूळ कसू, एवढे तांदूळ कशाला, भाऊ येणार जेवायला, भाजी कसली अळवाची, कुणाला नाही कळवायची. मित्रांनो, ती अळवाची भाजी अनंतात विलीन झाली, एका पानाची भाजी अनंतात विलीन झाली, दुधुरल्याची भाजी, टाळकाळ्याची भाजी अनंतात विलीन झाली. हो, त्याची जागा घेतली कोणी? कोबी, फ्लावर, चिटकी, फरसबी यांनी घेतली. पूर्वीच्या काळी आजीबाई सांगायची साखरेचं खाणार त्याला देव देणार, आता साखरेचं खाणार त्याला डायबिटीस होणार. मित्रांनो, पूर्वीच्या काळी झील झालो, काय झाला? झील झालो, काय झाला? चेडू झाला तर चेडू झाला. आता काय झाला? झील झाला तरी शिजर झाला आणि चेडू झाला तरी शिजर झाला, कारण बायका वाकणा दुडणा जिसरान गेली. त्याच्यासाठी संपूर्ण शरीराचा व्यायाम झाला पाहिजे, म्हणून जनाबाईने अशा प्रकारचे उपक्रम त्या काळात राबवले आणि त्यामुळे घराकडून सुद्धा डिलेवरी व्हायची. हो, नंतर कोणतरी साखर घेऊन यायची. अरे, त्या शेजारच्या बाळग्याक ना काल 5 फाटपटी झील झालो, मग शुभेच्छा देव कोणतरी जायचे. मित्रांनो, तो काळ निराळो आणि हो काळ निराळो. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे नवीन नाती एकत्रित येतात, जुनी नाती जोडली जातात, सुखाची चाऊल लागते आणि दुःखाचा विसर पडतो. मित्रांनो, यासाठी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या विजेत्यांचं इथे नाव क्रमवारीप्रमाणे सादर करतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत. तृतीय क्रमांक चेतन शेडगे, सावंतवाडीचा हा स्पर्धक होता. त्यांनी माझा सिंधुदुर्ग निसर्ग फोटो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय असं योगदान दिलं होतं. त्याला मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. स्मृतिचिन्ह तुळशीचं रोप मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याला दिलं जाणार आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक पटकावला होता धनश्री ढोके, देवगड कट्टा. हिनं पण रंगमंचावर यावं, तिला पण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्या ठिकाणी गौरवलं जाणार आहे. आणि प्रथम क्रमांक प्रल्हाद भाटकर यानं पण रंगमंचावर यावं. सन्मान चिन्ह तुळशीचं रोप. तृतीय क्रमांक चेतन शेटगे, सावंतवाडी. आणि द्वितीय क्रमांक धनश्री ढोके, देवगड कट्टा. बरोबर आहे ना? आणि प्रथम क्रमांक पटकावलेला स्पर्धक होता प्रल्हाद भाटकर. मी नावं क्रमवारीप्रमाणे सादर केली, परंतु विजेत्यांनी त्या क्रमवारीप्रमाणे रंगमंचावर आले नाही, त्यामुळे डबल माइंड व्हायला झालं. समजून घ्या. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धकांची नावं जाहीर केली. यांचं पुढच्या वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा. प्रथम क्रमांक या ठिकाणी प्रल्हाद भाटकर यानं रंगमंचावर यावं. प्रल्हाद भाटकर. अमित कांदळगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचं आहे. अमित कांदळगावकर. प्रल्हाद भाटकर. प्रल्हाद भाटकर. हा, प्रल्हाद भाटकर उपस्थित झालेला या ठिकाणी. त्याला या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल गौरवण्यात येत आहे. धन्यवाद. मित्रांनो, बोलण्यासारखे विषय बरेचसे असतात, वेळेअभावी आऊत म्यान करून ठेवावी लागतात. मित्रांनो, चांगली स्वप्न, वाईट स्वप्न, चांगली स्वप्न उराशी बाळगून जो पाऊल पुढे टाकतो तो यशाच्या उच्च शिखरावर जातो. आणि वाईट स्वप्न ज्याची मनीषा ज्याला जडली तो स्वतःच्या हातान स्वतःच्या पायावर धोंडो मारता, असं मालवणीत म्हटलं जातं. मित्रांनो, एका मालवणी माणसाच्या स्वप्नात हेमा मालिनी इली आणि फाटे गुटलो आणि बायलेक सांगता तोंड घासता घासता, काय तुका सांगा, फाटपटी हेमा मालिनी माझ्या स्वप्नात इली. बायल होती ना ती मोडेन पण वाकणार नाही वृत्तीची. ती म्हणाली हेमा मालिनी इली असतली पण एकटीच इली असतली. होय मागो, तुका कसा समजला? कारण तिचो घो धर्मेंद्र माझ्या स्वप्नात इल्लोलो आणि त्यांनी सांगल्यान कुत्ते कमीने तेरे मरत को जाको बताना की मैं तेरा खून पी जाऊंगा. मित्रांनो, हा वास्तव आहे.
आणि चांगलं स्वप्न ज्याला पडतं तो कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देतो. मित्रांनो, त्यातीलच एक आमच्या क्रमवारीतील सादरकर्ता स्पर्धक आहे लीना पाळेकर. हिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ नये. दूरदर्शन सारख्या दालनात अनेक स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय योगदान दिलंय. तिच्या लौकिकाला साजेस या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी ती येते. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी होऊन जाऊन देत. नमस्कार, मी अनुपमा राज्योपाध्ये. लग्नाआधी प्राध्यापिका होते आणि आता मी सकाळी सगळ्यांचे डबे बनवते, दुपारी घरातली धुणी भांडी करते, संध्याकाळी सगळ्यांची वाट पाहत बसते नेहमीप्रमाणे. एकेकाळी मला माझ्या नवऱ्यापेक्षा खूप मोठा पगार होता, पण शेवटी नवरा असतो त्याचा इगो दुखावला जाऊ लागला. पशुसारखा वागायचा. आई ग, आई मला मारू नका, मला मारू नका, मी नाही नोकरी करणार, मला मारू नका, मी तुमच्या पाया पडते, मला मारू नका, मला करत नका मारू, मी नाही. माझा नवरा मला खूप मारायचा आणि माझा 5 वर्षाचा मुलगा, माझा नवरा आला ना की गालावर हात धरून रडत बसायचा. शेवटी आईचं काळीच ते. मी माझी नोकरी सोडली आणि माझा शेवटचा हक्क देखील. पण तू काळजी करू नकोस अगं, मी मदत करीन ना तुला, मी नक्की मदत करीन. तुला खरंच काही होणार नाही. आता गेली आहेत ना ती मुलं, अजिबात काळजी करू नकोस बाळा. पण नक्की गेली का? गेली आहेत ती मुलं? खरंच निघून गेली? खरंच गेली आहेत ती मुलं? नाही, काका गेले नव्हते. काका गेले नव्हते. काका गेले असं वाटलं म्हणून मी दार लावलं. थोडा वेळ दारावर थापा मारल्या त्यांनी, पण काका गेले नव्हते. आई आई बघ, इथे कॉट मागे लपले होते. त्यांनी मागून येऊन मला गच्च मिठी मारली. आई आई मी ओरडायला लागले ना तर त्यांनी माझं तोंड दाबलं. आई बघ ना, माझ्या ओठातून रक्त येतंय. आई आई त्यांनी माझं चुंबन घेतलं. तो सिगरेटचा घाण वास, मला ओखारी आली. आई 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 मी नाही जात त्यांच्याजवळ, खरंच नाही जात. आई तू मला इथून घेऊन चाल ना ग, मला काकांची खूप भीती वाटते. खरंच नाही जात मी. आई अगं, हा फ्रॉक काय आखूड आहे का? नाही नाही, तू मला वाचव ना आई, मला वाचव. काय काय म्हणालीस? मी शांत राहू, कोणालाच नाही सांगायचं का? तर समाज. अगं पण जर मीच जाईन नाही राहिले तर या समाजाचं आणि इज्जतीचं तरी काय ग आई? प्रतिष्ठा जाईल. हा, प्रतिष्ठा. एक काम करूया आई, तुझी आणि माझी, आपण दोघांची मानच तोडून टाकू. हा, मान तोडली ना की समाज पण नाही राहिला आणि मी पण नाही राहिले. असंच करू आई, तुझी आणि माझी कायमची मानच तोडून टाकू, म्हणजे कायमचाच प्रश्न मिटेल आई. कायमचाच प्रश्न मिटेल आई, कायमचाच प्रश्न मिटेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लीना पाळेकर हिने आताच आपल्यासमोर घराघरातील वास्तववादी वास्तव आपल्यासमोर सादर केला. मित्रांनो, रंगमंचावर येऊन सादर करणं तेवढं सोपं नसतं. कसा माहिती आहे, खळ्यात बसान पारदीचे गजाली करणारी माणसं मी बघितलेली असे, परंतु डोंगरात जाऊन ज्यावेळी पारत करूची येताना आणि हुमल्याचे घरटे फुटतात आणि झडेथडे हुमडे लावून चावतात ना, तेव्हा पारत म्हणजे काय ता माहिती असता. पातोळेर ही गर्दी हो, कारण कोष्टी गावतली थैसर. मैदान के बाहर बैठकर कहना आसान है, भीतर जाकर करना पड़ता है, तो बदन को पसीना आता है.
सचिन तेंडुलकरने तो चेंडू सोडून दिला पाहिजे होता. सांगायला काय जातं, पण ज्यावेळी मैदानात जाऊन खेळावं लागतं ना त्यावेळी आजोबा पणजोबा आठवतात. मित्रांनो, कधी कधी सलाईन लावायची किंवा कांदे घालायची सुद्धा पाळी येते. मित्रांनो, ज्यांनी सादरीकरण केलं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. कारण त्यांच्या घराच्या भिंती आचार विचारांनी सजलेल्या आहेत. प्रेम हा घराचा पाना आहे आणि त्या घरात विचारांची देवाणघेवाण होते. त्या युवकांसाठी स्पर्धकांसाठी जशा टाळ्या वाजवल्या तशा त्यांच्या पालकवर्गांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. मित्रांनो, या ठिकाणी स्पर्धेमध्ये जे विजेते आहेत त्या तिघांची नावं मी या ठिकाणी जाहीर करतो. तृतीय क्रमांक श्री विश्राम वर्देकर कडावल, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक श्री राजन नाईक कुडाळ आणि प्रथम क्रमांक रोहित परब यांनी रंगमंचावर यावं. ते नसतील तर त्यांचे कोण प्रतिनिधी असतील त्यांनी आलं तरी चालेल. सहकार्य करावं. त्याचं कारण कसं आहे माहिती आहे, कार्यक्रमाची क्रमवारी मोठी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. मी जशी नावं घेतली तशी तुम्हाला स्मृतिचिन्ह तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तुमचा कोण प्रतिनिधी असेल, भाऊ असेल, मित्र असेल किंवा परिवारातील इतर सदस्य असेल तो आला तरी चालेल. हा, रोहित परब या ठिकाणी आलेले आहेत. प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला होता. रोहित परब याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रोहित मध्यभागी असा आहे. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आणि आहेत राजन नाईक कुडाळ. हे स्वतः असतील किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल तर त्यांनी रंगमंचावर यावं. मनपूर्वक आभारी तुम्ही आल्याबद्दल. त्याचं कारण काय, क्रमवारी फार मोठी आहे त्यामुळे समजून घ्या, सहकार्य करा. आणि तृतीय क्रमांक पटकावला होता श्री विश्राम वर्देकर कडावल. मी क्रमवारीप्रमाणे नावं सादर केल्यानंतर समजून घ्या, सहकार्य करा, रंगमंचावर लवकरात लवकर या. त्याचं कारण काय की हा सन्मान जो आहे तो भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यामुळे विनंती आहे तुम्हाला या ठिकाणी विश्राम वर्देकर. विश्राम वर्देकर भाऊ, असा काय जमता काय, जाना कोण जमना नाही हो, यावा 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 हो. इतक्या कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलास, कर्तृत्वाचा चेक वटवलास, त्यामुळे चौकात येऊन बक्षीस स्वीकारू मागे पुढे घ्या का, बरोबर की ना. कोकणी मुलकाचो माणूस हो. धन्यवाद. पुढची क्रमवारी मगाशी समोर तुमच्या सादर केलेली आहे त्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. मित्रांनो, सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा असतात. टीव्हीवर आपण पाहतो की उठा उठा दिवाळी आली, शेजारची शकू रांगोळी घालते, तिला पाण्याची वेळ झाली. मित्रांनो, ती शकू ना गोरी गोरी पान असेल, फुलासारखी छान असेल तर आपल्याला ना संसदेत बसल्यासारखं वाटतं. ती खुदकन लाजली ना की आपल्याला बिनविरोध आमदार झाल्यासारखं वाटतं. आणि ती बोलायला लागली की आपल्याला वाटतं आपण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलो आहोत. मित्रांनो, एक विद्यार्थी जेमतेम मार्क मिळवून पास झाला. बाप म्हणायला लागला, अरे अभ्यास केला नाही गदड्या, इतके कमी मार्क. तो म्हणता, बाबांनो काय काळजी करू नका. तुम्ही म्हणाले काळजी करण्याची गरजच नाही, बाकीचे रवलेले मार्क ना पासबुकार सिलेंडरच्या सबसिडी सारखे जमा होतले, बँकेत गेलास काय बघा जाऊन. मित्रांनो, काय करतो लो बापूस माका सांग. दानकन पडलो त्याका ताबडतोब राजा दळवी सारखो माणूस प्रासंगिक होतो, त्याने अँब्युलन्स बोलवल्यान घातल्याने बांबोळेक नेल्यान तो कॉमातून कधीच बाहेर इलो नाही हो. ही वस्तुस्थिती असतात. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन होणं काळाची गरज आहे. मित्रांनो, पुढची क्रमवारी आपल्या समोर सादर होते. या ठिकाणी फिश पॉइंट. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे, चाप्याची फुलं असत, तागी सुताचो धागवा आणि माका हार बनवचो, पण त्याच्या दिंड्याची आंब्याची जर पाना घातलंय नाही ना तर तो 250, 300, 350 रुपयात कोण हार विकत घेऊचो नाही. मित्रांनो, बाई किती सजली ना तरी कुकू लावले नाही तर त्या बाई किंमत शून्य हो. अलीकडच्या काळात कसा माहिती आहे, निळी साडी निळो घो, काळी साडी काळो घो, पिवळी साडी पिवळो घो, आणि तो घो सकाळी बाथरूमात जाऊन बघला तर स्टाईल वरती तुमका दिसता हो. रोज नवीन नवीन घो. मालवणीत ना एका म्हातारे काळजी वाटली, म्हणता जान्हवीची डिलेवरी अजून कशी काय होणार नाही, तर तिका काळजी मोठी. दुसरी सांगता कसा माहिती आहे, म्हणाले ती पिंट्याची आऊस असा म्हणजे जान्हवीची आऊस.
एकदम वाईट म्हणता असा कसा आता लगीन झालेला त्यांचा नया दोघांका एकत्र योग देणार नाही. तिसरी बाई येईल त्याचा कारण का माहिती आहे? जान्हवीच्या अगोदर पिंटो बापूस झालो तर म्हणून त्यांना ती जवळ योग देणार नाही. मित्रांनो 4 दिवस सासूचे पुढचं पाऊल गोजीरवाण्या घरात बघितल्याशिवाय कोणाला अन्नाचा घास गोड लागत नाही हो. नवरो जर इलो दामान आणि तांबव्यावर पाणी मागल्यांना तर याचकन बायलमानचा अंगार येणारी असो तुमका सामान्य नाही. पाहुणे इला टाकी खै ठेवली तुमका माहित नाही. जावा तांबव्यो बुडवा आणि होया तितक्या ढोसा. एक बायल सांग लागली माका जान्हवी सारखो मूर्त मनी हाडून द्यावा. तो घो म्हणालो हा चाललो आणि जान्हवीला घेऊन येतो. बायको म्हणाली जान्हवी घ्या का? अगो त्याचो मूर्त मनी झालो तुका आणि जान्हवी झाली माका. असा वाचतो कोकणात आहो. मित्रांनो बोलत गेलो तर बोलत जाईन. त्यासाठी हास्याचे कारण जे उडवून देण्यासाठी आमच्या समूहातील काही कलाकार आपल्या समोर आंगडा टोपरा शेला पागोटा असं म्हटलं जातं पारंपरिकतेमध्ये. त्याला आपण साजूक तुपातलं आधुनिकतेचं नाव फिश पॉइंटच्या रूपात आपल्या समोर सादरीकरण घेऊन येत आहे. प्रत्येक कलाकारासाठी ज्यावेळी तो रंगमंचावर येईल उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊन दे एवढी विनंती. माझं नाव संदीप पाळेकर. या कुटुंबात दिल्यापासून माझं एकटेपणा दूर झालो. तुमच्या समोर एक मालवणी कविता सादर करते. बाबल्या बेबल्याची प्रेम कहाणी. बाबल्या बेबल्याची प्रेम कहाणी लहानपणापासूनच भरायची एके नळार पाणी. बोलणं चालला वाढला भेटीगाठी वाढल्यो. बोलणं चालला वाढला भेटीगाठी वाढल्यो. त्योच सवय पुढे बाबल्याकच नडल्यो. चोरून हाडलेली गुलाबाची फुला बाबलो रोज देत असा. चोरून हाडलेली गुलाबाची फुला बाबलो रोज देत असा. आता तुम्हीच सांगा बेबला माका विसरात कसा. आता तुम्हीच सांगा बेबला माका विसरात कसा. बाबलो खुशीत गाजरा खायत बसा. 2-3 वर्षा ह्या लफडा चालूच होता. 2-3 वर्षा ह्या लफडा चालूच होता. पण कदाचित त्या रवळनाताक ह्या मंजूर नाही होता. 2000 साल उजवाडला. 2000 साल उजवाडला. बेबला मुंबईत जाऊन निघाला. जाताना लांबसूनच बाय बाय केल्यान. जाताना लांबसूनच बाय बाय केल्यान. बाबल्यान मनातच म्हटल्यान या बायन आज असं काय केल्यान. 2 वर्षा झाली बेबला काय परत दिला नाही. 2 वर्षा झाली बेबला काय परत दिला नाही. आणि बाबल्या बेबल्याची भेट काय झाली नाही. योगायोगान बाबलो मुंबईत गेलो. योगायोगान बाबलो मुंबईत गेलो आणि त्याच्या स्वप्नाचा चुराडो झालो. मुंबईत बेबल्याची भेट झाली. पण बाबल्याच्या हातातला पोरग्या आणि गळ्यातला मंगळसूत्र बघून पण बेबल्याच्या हातातला पोरग्या आणि गळ्यातला लायसन बघून बाबल्याक आपली ओळख पटली. बाबल्याक आपली ओळख पटली आणि बाबल्या बेबल्याची प्रेम कहाणी हैसरच संपली. धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर माझा सिंधुदुर्ग शीर्षक गीत सादर करतोय. जामातीत जन्मलो जामातीत रंगलो. जामातीत जन्मलो जामातीत रंगलो. तीच माती मला आता खुणावीत आहे. आठवण त्या मातीची बोलवीत आहे. हिरवाईचे वस्त्र लेवुनी नटला जिथे निसर्ग. जमिनीवरती मला भासतो आकाशीचा स्वर्ग. तो सिंधुदुर्ग तो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग माझा सिंधुदुर्ग माझा सिंधुदुर्ग. यानंतर आपल्या समोर भराडी गीत मालवणी भराडी गीत गाण्याचा प्रयत्न करतोय. दर्शनाची आस लागली गेया जीवाक. भराडी आहे देवी तुझ्या येते मी दर्शनाक. भराडी आहे देवी तुझ्या येते मी दर्शनाक. तुझ
तुझ्या भेटीची आस लागली या जीवाक, तुझ्या भेटीची आस लागली या जीवाक, लागली या जीवाक. भराडी आहे देवी तुझ्या येतय मी दर्शनाक, भराडी आहे देवी तुझ्या येतय मी दर्शनाक. तुझ्या भूमीत दरवर्षाक पूर लोटता भक्तांचो, जय जयकार भताये तुझ्याच गे नावाचो. कौतुक तुझ्या नावाचा सांगा काय माये, आनंद गगनात मावेना भक्तांचो. तुझ्या माईच्या पावसात येते गे भिजाक, तुझ्या माईच्या पावसात येते गे भिजाक. तुझ्या भेटीची आस लागली या जीवाक, तुझ्या भेटीची आस लागली या जीवाक, लागली या जीवाक. भराडी आहे देवी तुझ्या येते मी दर्शनाक, भराडी आहे देवी तुझ्या येते मी दर्शनाक. राम काय तुझोच गे आधार, तुझ्या भक्तीचो प्रकाश मिळता नाही सोहता अंधार. आंगणेवाडी वासिनी तू भक्तांचा मायार, तू विश्वाची माता करी दृष्टांचो संहार. माझा सिंधुदुर्ग कुटुंब नांदाते सुखात, माझा सिंधुदुर्ग कुटुंब नांदाते सुखात. तुझ्या भेटीची आस लागली या जीवाक, तुझ्या भेटीची आस लागली या जीवाक, लागली या जीवाक. भराडी आहे देवी तुझो येते मी दर्शनाक, भराडी आहे देवी तुझ्या येते मी दर्शनाक. धन्यवाद गावाल्यानो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही मालवणी मुलकाचे अपूर्वाईचे कविता पाळेकरांनी आपल्यासमोर सादर केले. पाळेकरवाडी म्हणजे कशी आहे माहिती आहे, कलाकारांची खाणा. भजन सम्राट परशुराम पांचाळ थैसर पाळेकरवाडीत जायत आणि विजय परब हे पाळेकरवाडीतले. आणि त्यावेळी त्यांच्या फुडल्या राग बसलेले असताना त्यांका काव्य स्फुरला. रत्नागिरी देवगड मालवण कट्टा देवगड राजापूर, आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येतं उर. कोकण दर्शन कॅशेट घराघरात पोचली. कारण परशुराम बुवांचा सहवास मला लाभला, त्यांनी तिथला वास्तव मला सांगितला, तो तुमच्या समोर सादर केला. भराडी मातेची जत्रा म्हटल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी जत्रा हो. आणि कसा माहिती आहे, सिंधुदुर्गातला जत्रेचा वास्तवच निराळा. काव्याच्या रूपात सांगायचा झाला तर मालवणी भाषेत आज तारीख 17, आज गावची जत्रा. शालग्या येताला मालग्या येताला मग धके मारणाऱ्यांचा फावताला. नेमका काय झाला माहिती आहे, शालग्या आणि मालग्या जुळले बहिणी ना. मी त्यांच्या घोळा विचारलंय, आता तुम्ही बायल खायची आणि मेवणी खायची ओळखतालाच कशी. तो मालवणी माणूस होतो, तो सांगायला लागलो दोघापैकी एका चिमटो काढायचो, याचकन अंगार येत ती बायल आणि खुदकन लाजात ती मेवणी. मित्रांनो, असो वास्तव जत्रेक असता. हौशे गौशे नवशेक सगळेच असतात. काही देवीच्या दर्शनात गेलेले असतात, काही शोभा बघू गेलेले असतात. फुलं लाग फुलं बाग माझा असो, देवाक सगळेच मान्य असतात. देवळात आंगणेवाडीच्या एक ना पायरेर उभो होतो माणूस. आणि झाला काय, त्याच्या मनात श्रद्धा देवीबद्दल होती. त्याका एका विचारल्यान, अरे तू आंगणेवाडीच्या
दर्शना गेलंस, तुझ्या मनात काय हेतू हा? तो म्हणालो माझो दृष्टिकोन चांगलो हा. अरे मेल्या म्हणता दोनही डोळे तुझे फुटलेत आणि देवळात ते का टाइमपास करू केलं, किती गर्दी हा. तर तो छाताड्यावर हात मारून सांगाक लागलो माझे दोनही डोळे फुटलेत म्हणून माका आंधळो म्हणतात, पण माझ्या देवीक डोळे असत आणि माझो त्याका आत्मविश्वास असा की माझी देवी माका डोळे भरून बघतली हा. मित्रांनो, मनान आंगणेवाडीच्या जत्रे केलंय. मित्रांनो, ह्या गोष्टी काय सांगताय तुमका, कारण ह्या गावागावातला वास्तव मालवणी माणूस बाहेरसून चारखांडासारखो आतून रसाळगाऱ्यासारखो, कधी कधी ना तनाच्या सौंदर्यापेक्षा मनाचा सौंदर्य फारा. आणि युवा पिढींका कुठेतरी चांगला व्यासपीठ मिळाचा या हेतून माझा सिंधुदुर्ग यामध्ये सगळ्यांका सामावून घेतलेला असा. आता अलीकडचो काळ कसो हा माहिती हा, मालवणी सांगायचा झाला तर हो काळच इलो असो नको रे कोणाक असो. ही महागाई वाढली कशी, पोराटोरा जगतली कशी, धान्य खातत हुंदीर घुशी, आमचे उपाशी मरतत म्हशी. रीत बघा शाळकरी पोरांची, चेष्टा करतात मास्तरांची, फॅशन काय विचारतास त्यांची, पास काय होतली ती कर्माची. काय काय सांगान माझो फुटलो घसो, ह्यो काळच इलो असो. पण मित्रांनो, ह्या चक्रावू भेदू होय आता अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ आहेत. मित्रांनो, कवी संमेलनाला गेलो होतो, त्या ठिकाणी कवीने काव्य सादर केलं, आकाशाच्या छतार हुंदराचे लेंडिये. एक उठलो आणि विचारू लागलो किती लेंडिये. तो म्हणालो किती ते सांगा नको, त्याच्या मागचे भावना जाणून घे. तो बाबला पिंटांसारखं होतो, त्यांनी 2 कानाखाली मारून दिल्या. आणि कवी विचारता कित्या मारलं असता विचारू नको, त्याच्या मागचे भावना जाणून घे. मित्रांनो, ते भावना काव्याच्या रूपात रसिकांपर्यंत कसे पोहोचवावे हे जर तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर कोकणचे सुपुत्र, मालवण तालुक्याचे सुपुत्र, आमचे जवळचे मित्र कविवर्य बाबला पिंटो आपल्या समोर आपलं सादरीकरण घेऊन येत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. नमस्कार. मालवणसून येलोय. पहिले एक लहानशी आईवर कविता, नंतर मालवणी कविता तुमच्यापुढे सादर करत आहे. माय आय नाही माय, आय नाही माय त्याचा खै काय नाही, आय नाही माय त्याचा खै काय नाही, होय काय नाही बाबा होय काय नाही. आयती आय, आयती आय खरी दुधावरची साय, घसारलो कधी पाय तर हळद तुरटी लाय. लगीन करून आणले ती का पटकन कळणार नाही, लगीन करून आणले ती का पटकन कळणार नाही. योग उशीर झालो तरी वाट बघता माय, जीवाक बरा नसला तर सांगूचा लागणार नाही, जीवाक बरा नसला तर सांगूचा लागणार नाही. ह्याच माका समजा नाही तिका कळता कसा काय. म्हणून म्हणतंय आय नाही माय त्याचा खै काय नाही, आय नाही माय त्याचा खैच काय नाही, खैच काय नाही, खैच काय. आपण कोकणी माणसं, आपल्याला किती वाईट प्रसंग आला इलो तरी आपण दुसऱ्याचा भला चिंतव. असं एक दुसऱ्याचा भला चिंतणारा कोकणी माणूस. पाऊस केवढो यो पाऊस, केवढो यो पाऊस, घरात नाही आऊस, घर सगळा गळता, चाय चुलीरच जळता. पावसाचो लागलो धारो, पावसाचो लागलो धारो, तेतून यो बारदानी वारो, घरावरचो माड हलता, बघूनच काळीच कलकलता. वारो असो सोसाट, वारो असो सोसाट, हलता सगळा खोपाट. पाऊसच पाऊस पडता, डुरोय भरान व्हावता. पावळेचा पाणी दारात, पावळेचा पाणी दारात, चिखल झालो घरात, सगळे सुखान जेवतात, आमची भांडी पेवतात. पावळेचा पाणी दारात, चिखल झालो घरात, सगळे सुखान जेवतात, आमची भांडी पेवतात. कविता करा म्हणे पावसार, कविता करा म्हणे पावसार. अहो कविता करा काय पावसार, आमचो व्हावलो अर्धो संसार, आमचो व्हावान गेलो संसार. आमचो संसार व्हावलो तरी, आमचो संसार व्हावलो तरी पाऊस असोच पडान दे, आमचो संसार व्हावलो तरी पाऊस असोच पडान दे. देवा बापा यावर्षी पीक पाणी बरा येऊन दे, मुंबई पुण्यावाल्यांची पाणी कपात रद्द होऊ दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबा दे, पीक पाणी बरा येऊन दे, पीक पाणी बरा येऊन दे. लोकशाही, मालवणीमध्ये लोकशाही, कवितेचं नाव आहे लोकशाही. बाबल्याचो बैल पांडग्याच्या गाडी एक, बाबल्याचो बैल पांडग्याच्या गाडी एक, मयेकराचो वासो आचरेकराच्या माडी एक, पेडणेकराच्या गोट्यात मांजरेकराची गाय. ही काय लोकशाही, ही काय लोकशाही. देसायाचा भात रात्रो पकलो कापता, देसायाचा भात रात्रो पकलो कापता, देशी बारात उदार पिऊन बबनो गटार मापता, घेतल्यानंतर फक्त थँक्यू टाटा बाय. ही काय लोकशाही, ही काय लोकशाही. या खापीस चार साहेब, या खापीस चार साहेब,
10 नोकर 20 चाकर, साहेबापेक्षा मोठो दारावरचो शिपाय, ही काय लोकशाय, ही काय लोकशाय. निवडणुकीआधी उमेदवार आमचं उडता, निवडणुकीआधी उमेदवार आमचं उडता, मतमोजणीनंतर लाखो मतांनी पडता, मागे पुढे सगळे गुंड चमचे आणि भाय, ही काय लोकशाय, ही काय लोकशाय. बेबल्याक वर्सा 20, बेबल्याक वर्सा 20, बॉयफ्रेंड झाले 30. बेबल्याक वर्सा 20, बॉयफ्रेंड झाले 30, बघूचा तेव्हा पान्नीत खिदळत असता रात दीस, तरी आय म्हणता गुणाचा माझा बाय. बेबल्याक वर्सा 20, बॉयफ्रेंड झाले 30, बघूच तेव्हा पान्नीत खिदळत असता रात दीस, तरी आय म्हणता गुणाचा माझा बाय. ही काय लोकशाय, ही काय लोकशाय, ही काय लोकशाय. आजकाल निवडणुकीला नेते लोक काय काय सांगतात, हे करू मी, हे करू ते करू. आपण सर्वसामान्य माणसं, आपल्याला काय कळत नाही. कवितेचं नाव आहे कायच कळणार नाही. काय नाव आहे ती? तुम्ही माझ्यावर म्हणाल का? म्हणणार? प्रत्येक मी हात वर केला काही म्हणायचं, फक्त कायच कळणार नाही. काय म्हणणार? निवडान कसो येता, मंत्री कसो होता, पैसो कसो खाता, देव माणूस वाटलो, घोटाळ्यात कसो फसलो, तरी कोर्टात सुटलो. नेतो म्हणता म्हणता मंत्री होता होता, तडीपार कसो झालो. सर्व धर्म समभाव, आदर्श होतो गाव, काडी लावणाऱ्याचं नाव. लिहूक येणार नाही, वाचूक येणार नाही, सभेत बोलता काय. गरीब पोर शिकलो, नंबरान पास झालो, नोकरी कोण देतलो. चोर फिरता गाव, सावाक ठेवतात नाव, कोणाचे धरू पाय. उमेदवार आमचं पडलो, त्याका तेचोच स्वभाव नडलो, आता करूचा काय. तुम्ही नुसते बसा, तुम्ही नुसते बसा, खाली बघून हसा, पुढे होताला कसा. कायच कळणार नाही, कायच कळणार नाही, कायच कळणार नाही. सपान, पुढची कविता आहे सपान. तरुण मुलांसाठी स्वप्न म्हणजे सपान. प्रेमात पडलंय पण या भलताच घडता, प्रेमात पडलंय पण या भलताच घडता. रातचा म्हाका रोज एकच सपान पडता. झोपेत असताना म्हाका मिठये मारता, जवळ घेऊन म्हाका गुदगुले करता, घट म्हाका धरता, प्रेमान चिमटे काढता, उठान बघतय तर अंगार जुराळ फिरता. प्रेमात पडलंय पण या भलताच घडता. रोज रात्री म्हाका एकच सपान पडता. रोज रात्री येऊन म्हाका टेकान बसता, हळूहळू मग माझ्या खाटीर लोळता. ओठ माझे चावता, म्हाकाय बरा वाटता, उठान बघल्यार तोंड माझा मांजार चाटता. प्रेमात पडलंय पण या भलताच घडता. रोज रात्री म्हाका एकच सपान पडता. रोज रात्री येऊन माझी झोपमोड करता, रोज रात्री येऊन माझी झोपमोड करता. सिनेमाक जाऊया म्हणून हट धरून बसता, उठोक म्हाका सोदता, हलोवन जागो करता. उठान बघल्यार माझी चादर कुत्रो वाढता. प्रेमात पडलंय पण या भलताच घडता. रोज रात्री म्हाका एकच सपान पडता. येता तसा असता खुश होऊन जाता, येता तसा असता खुश होऊन जाता. माझं मात्र सगळा अवसान गळता. प्रत्येक वेळी माझा हे असाच होता. खरं सांगा तुमचा अशा वेळी कसा होता? खरं सांगा तुमचा अशा वेळी कसा होता? डेअरिंग, डेअरिंग कॉलेजच्या मुलांसाठी आहे. डेअरिंग. ओळख दाखवून गालात हसलस, ओळख दाखवून गालात हसलस, सहज बाजूक बसलस, अंगाक जरा टेकलस, पहिलं गेले बावान. ओळख दाखवून गालात हसलस, सहज बाजूक बसलस, अंगाक जरा टेकलस, पहिलं गेले बावान. हातातली पर्स खोललस, सुपारी तोंडात धरलस, लाडात गोड बोललस, अर्धो गेले व्हावान. तुझो होकार धरून सगळा डेअरिंग करून तोंड पुढे गेलंय, भाविलो धावान. नशिबान म्हणा सुटलंय तरी तुझ्यात गुंतलंय, होकार देऊन बघ पाण्याशिवाय पेवान, होकार देऊन बघ पाण्याशिवाय पेवान. एक मराठी कविता. मिस इंडिया. आजकाल सौंदर्य स्पर्धा सगळ्या ठिकाणी भरतात. मी सौंदर्य स्पर्धा पाहायला गेलो आणि काय परिस्थिती झाली बघा. सौंदर्य स्पर्धा पाहावयासे म्हणून गेलो, मुग्ध होऊन तिथलाच एक मी झालो.
ठसक्याची चाल ही बरी किती खरी, ठसक्याची चाल ही बरी किती खरी, कुठवरवर पोचली ही भारतीय नारी. तयारीसाठी म्हणे तिला 2 वर्ष गेली, तयारीसाठी म्हणे तिला 2 वर्ष गेली, तेव्हा कुठे ती मिस इंडिया झाली. गाली पडे खळी आणि सिंहकटी कंबर, गाली पडे खळी आणि सिंहकटी कंबर, डाळिंबी ओठ म्हणून आला पहिला नंबर. पहिली येताच तिने मला हाय केले, पहिली येताच तिने मला हाय केले, फारच आग्रह होताच लोकांनी मला स्टेजवर नेले. पहिली येताच तिने मला हाय केले, फारच आग्रह होताच लोकांनी मला स्टेजवर नेले. मिठीत घेऊन तिने ओठ पुढे केले, मिठीत घेऊन तिने ओठ पुढे केले, पण हाय आईने झोपेतून जागे केले, आईने झोपेतून जागे केले, आईने झोपेतून जागे केले. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद पिंटो साहेब. गावागावातला निवडणुकीचा वास्तव पिंटोने आपल्या समोर सादर केला. कॅथलिक समाजाचे असत, परंतु कला क्रीडा क्षेत्रात जातपात हा लेखाजोखा मानला जात नाही. भजनात सुद्धा पिंटो असतात, सामाजिक नाटकात सुद्धा असतात, साहित्य सुद्धा चांगल्यापैकी मराठी शब्दांकन त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे निवडणूक केली ना का ग्रामपंचायतीची निवडणूक असली का गावात ही धमाल, कंदील प्रचार तर काय बहुकत नको हो. सांगायचा तात्पर्य म्हणजे पत्रकार असल्यामुळे एका गावाचं सर्वे करू गेलंय आणि एक टेबलार पोरगो बसलेलो, त्या काय विचारलंय, अरे किती टक्के मतदान झाला? तो म्हणालो किती टक्के झाला त्याच्याशी देणा घेणा माझा काय नाही. मग टेबलार किती बसलं? म्हणाले टेबलार बसल्यामुळे माझा एक फायदो झालो की पंचक्रोशीत 18 वर्षाचे मुली किती झाले ते माका समजले. एक पोरगो बापाशी सांगायला लागलो, मी म्हणता राजकारणात मोठो लीडर होतलंय, माका राजकारण शिकवा. तर बापूस म्हणालो घरार चढ आणि उडी मार, मी खालसून तुका जिंकतोय. हो चढलो, 5 स्टार गेलो आणि उडी मारून दिल्या. बापाशीन काय जिंकल्या नाही, ढोपार पण फुटला, नाक पण फुटला. बापाशी विचारतो जिंकतोय म्हणून चांगलाच आणि जिंकलाच नाही सो ह्याकाच राजकारण म्हणतात. मित्रांनो, सांगायचा तात्पर्य म्हणजे काय की असो वास्तव गावागावात असता आणि तो वास्तव धरून काय करूचा असता, पाऊल पुढे टाकूचा असता. आणि तो वास्तव आणि त्या वास्तवाचा शब्दांकन शास्त्र आधाराच्या धाग्यात गुंपला ना की त्याचो गजरो रसिकांच्या चरणार सादर करूची मजा निराळी. आणि तो मालवणी आपुलकीचो प्रेमाचो काव्याचो गजरो बाबला पिंटो आणि तुमच्या चरणावर समर्पित केलो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊन दे. आता काही मान्यवरांचा या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे. मी सन्माननीय महेश धुरी सर यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय महेश धुरी सर यांनी बहुमोल असं या कार्यक्रमासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल असं त्यांचं योगदान आहे. माझा सिंधुदुर्ग या कार्यक्रमासाठी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी मला वाटतं काही कामानिमित्त ते येऊ शकलेले नाहीत, तरी पण मनपूर्वक त्यांचा आभारी. सन्माननीय राम गावडे CA संचालक लोकसेवा संघ यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय राम गावडे यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल आणि सुमिता पाटील, सन्माननीय अनिल आणि सुमिता पाटील रिया ट्रॅव्हल्स चे मालक आहेत ते, त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सुधीर राणे, सन्माननीय राम गावडे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राम गावडे सर हे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मनपूर्वक आभारी. धन्यवाद गावडे सर सहभागी झाल्याबद्दल, उपस्थित राहिल्याबद्दल. सन्माननीय अनिल आणि सुमिता पाटील रिया ट्रॅव्हल्सच्या मालक आहेत, त्या उभयतांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय अभिजित पालो यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. अनिल सर मला वाटतं उपस्थित नाही आहेत, तरी पण तुम्ही आलाच मॅडम, त्याबद्दल मनपूर्वक आभारी. सन्माननीय सुधीर राणे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी रंगमंचावर यावं. सन्माननीय सुधीर राणे सर, सन्माननीय सुधीर राणे सर, सन्माननीय सुधीर राणे मला वाटतं मागे त्या ठिकाणी आहेत ते, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं किंवा त्यांचा प्रतिनिधी परिवारातील सदस्य जर असेल त्यांनी आलं तरी चालेल. सन्माननीय सुधीर राणे सर,
पुढचं नाव आहे श्री सचिन चव्हाण, CA, संचालक लोकसेवा संघ. यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय सचिन चव्हाण आणि तसंच सन्माननीय सौ लीना जामसांडेकर. जामसांडेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा धन्यवाद, मनपूर्वक आभारी चव्हाण सर. त्याचप्रमाणे श्री तुकाराम रासम सर. सन्माननीय अविनाश मिडबावकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. तुकाराम रासम सरांचा अविनाश मिडबावकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सत्कार करावा. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि ज्यांना आपण दूरदर्शनच्या दालनात पाहिलेलं आहे, एक सदाबार व्यक्तिमत्व, किती मोठा झाला तरी नम्रपणा, लीनता, आपुलकी, प्रेम, जिव्हाळ्याचं बंधन निभावणारा आमचा जवळचा जीवाभावाचा मित्र, ज्याच्यावर तुम्ही सुद्धा प्रेम करता. त्यामुळे एवढं मोठं यशाचं शिखर ज्यांनी गाठलं ते सन्माननीय आमचे मित्र ऋषिकेश देसाई. जी 24 ताससाठी कार्यरत असणारे कलाप्रेमी व्यक्तिमत्व, मालवण तालुक्याचे सुपुत्र आहेत. ते मुंबईला स्थायिक आहेत नोकरी धंद्यानिमित्त. त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय ऋषिकेश देसाई संपूर्ण कुटुंबच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःला झोकून देणारा. कारण ऋषिकेश देसाई यांचे वडील चांगल्यापैकी सामाजिक नाटकं, एकांकिका त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. आणि ऋषिकेश देसाई हा बहारदार अभिनय चातुर्य ठासून भरलेला कलाकार. नाट्य क्षेत्रातूनच मार्गक्रमण करत असताना एवढा मोठा लौकिक त्यांनी मिळवला. सन्माननीय ऋषिकेश देसाई या ठिकाणी मला वाटतं उपस्थित नाही आहेत. ते मालवणी मित्रमंडळ प्रवीण प्रकाश विशाल गावकर यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. प्रवीण प्रकाश विशाल गावकर त्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहेत सन्माननीय शिवराम सावंत, विकास पालव आणि अभिषेक दळवी. मालवणी मित्रमंडळ प्रवीण प्रकाश आणि विशाल गावकर. पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय सतेज दळवी. भाग्यश्री सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सतीश दळवी सरांचा सत्कार करायचा आहे. भाग्यश्री सावंत यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. या सर्वांचं बहुमोल असं योगदान लाभलेलं आहे या कार्यक्रमासाठी. मित्रांनो, या ठिकाणी या सर्वांचा सहभाग लाभला त्यावेळी एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं. आता ज्या ठिकाणी ज्यांनी मालवणी कविता आपल्या समोर सादर केल्या ते कोकणचे सुपुत्र सन्माननीय बावला पिंटो यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. आणि सन्माननीय राजा दळवी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पिंटो सरांचा सत्कार करावा. मित्रांनो, जातपात हे चक्रव्यूह भेदून कसं पाऊल पुढे टाकावं त्याचा आदर्श म्हणजे बाबला पिंटो. पिंटो सर, तुमच्या पुढच्या वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे श्रीदेवी भगवती प्रासादिक दशावतार नाट्य मंडळाचे संचालक अध्यक्ष श्री प्रकाश लब्दे सर यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचा नाट्यप्रयोग आता थोड्या वेळात या ठिकाणी सादर होणार आहे. प्रकाश लब्दे सर, मुंबापुरीत दशावतारांची ज्यांनी मूर्तमेढ रोवली. विकास पालव यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते लब्दे सरांचा सत्कार करावा. श्रीदेवी भगवती प्रासादिक दशावतारी नाट्य मंडळ याच्या माध्यमातून ते पौराणिक कथानकं आपल्यासमोर सादर करतात आणि आपल्या चौफेर सादरीकरणानं त्यांनी रसिकांच्या हृदयात जागा केलेली आहे. साईप्रसाद परब यांना पण मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय साईप्रसाद परब. हरीश पेडणेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. साईप्रसाद परब यांचा हरीश पेडणेकर यांनी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी साईप्रसाद परब उपस्थित झालेले आहेत. तुमच्या नावातच साई आहे. सबका मालिक एक असं म्हटलं जातं. तुमच्या आई वडिलांनी ते नाव तुमचं ठेवलेलं आहे. साईप्रसाद परब.
सिद्धेश तेली या ठिकाणी असतील तर त्यांनी यावं. सिद्धेश तेली, साई प्रसाद परब हे या ठिकाणी आलेले नाही आहेत. सिद्धेश परब त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा. साई प्रसाद परब यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या ठिकाणी बुवा श्री दुर्वास गुरव, सुप्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद हरियान यांचे ते शिष्य आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक डबलबाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. दुर्वास गुरव, त्यांच्या नावातच दुर्वास. या ठिकाणी सन्माननीय प्रवीण साळुंखे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. दुर्वास गुरव यांचा अनेक नामांकित बुवांबरोबर त्यांनी डबलबाऱ्या केलेल्या आहेत. महादेवाचं किरवडे इथे भालचंद्र बुवा केळुसकर यांच्या बरोबरची डबलबारी त्यांची गाजली. बुवानी त्यांच्या पाठीवरती थाप मारली होती, बरोबर ना दुर्वास? तुझ्या पुढच्या वाटचालीबद्दल हार्दिक 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 शुभेच्छा. बुवा चंद्रकांत जाधव यांनी कुडाळ पोलीस स्टेशनची डबलबारी आपल्या चौफेर सादरीकरणात रंगवली होती. मित्रांनो, ऐतिहासिक डबलबारी म्हटली जाते ती. बुवा चंद्रकांत जाधव. भाग्यश्री सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवीण साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बुवा श्री चंद्रकांत जाधव यांचा सत्कार करायचा आहे. पखवाज वादक विजय सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. कृष्णा बिरमोळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय विजय सावंत मृदंग वादक यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय मृदंग वादक विजय सावंत, कृष्णा बिरमोळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. विजय सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. विजय सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कृष्णा बिरमोळे आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करतायत. तसेच पखवाज वादक सन्माननीय विक्रम थोरात हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुषार सरवणकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पखवाज वादक विक्रम थोरात यांचा सत्कार करायचा आहे. विक्रम थोरात यांनी रंगमंचावर यावं. तुषार सरवणकर यांनी रंगमंचावर यावं, कारण तुषार सरवणकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, कार्यक्रम किती मोठा असला ना तरी तो पतंगाच्या रूपात असतो आणि त्या पतंगाचा मांजा असतो ना साऊंड ऑपरेटर त्यांच्याकडे. कारण महाभारताचं युद्ध झालं आणि स्वामी विवेकानंदांच्या आईने विचारलं, अरे पुन्हा युद्ध झालं तर कुठली भूमिका करशील? तर विवेकानंदांच्या मुखातून शब्द बाहेर पडले टांगेवाल्याची, कारण त्या टांगेवाल्यानं त्या महाभारताच्या युद्धाला योग्य दिशेने नेलं होतं. ती भूमिका योग्य रीतीने निभावणारे विराज भोसले आणि लाईट योजना योग्य रीतीने निभावणारे या ठिकाणी सत्यजित यांना पण मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. संजय चव्हाण हे सन्माननीय विराज भोसले यांचा सत्कार करतील आणि सत्यजित यांचा सत्कार करतील संजय पालव. या ठिकाणी सन्माननीय विराज भोसले, त्यानंतर सत्यजित यांनी रंगमंचावर यायचं आहे. संजय पालव यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग या कार्यक्रमासाठी स्वतःला झोकून देणारे, कारण मित्रांनो, कार्यक्रम कधी नावारूपाला येतो ज्यावेळी मंडळाचे सदस्य सांघिकतेनं एक एक पाऊल पुढे टाकतात, तेव्हा त्यांचो मृदंगासारखो खुलोबाज असा तो लागता. पायात पाय घालून उपडी पाडणारे कार्यकर्ते असले ना तर ता मंडळ काशीत जाताला. पण प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचा बंधन निभावत जे पाऊल पुढे टाकतात ना ता मंडळ चांगला नावारूपा घेतात. त्यातूनच सगळा भरानीला ते मंडळासाठी अहोरात्र योगदान देणारे सन्माननीय सर्वेश योगेश व्हिडिओ शूटिंग करतायत, त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. या मंडळाचे ते सदस्य आहेत. या ठिकाणी सर्वेश आणि योगेश, सदाशिवाचं नामांकन आहे. सर्वेश आणि योगेश ही सदाशिवाची नावं, म्हणजे साक्षात शंकराची. आणि नटेश्वराचं कुठेतरी वास्तव्य लागतं कार्यक्रमामध्ये, तुमच्या नावातच ते आहे. भाग्यश्री सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर
यांनी सांभाळलेलं आहे ते अमित कांदळगावकर. अमित कांदळगावकर मोहन धुरी आणि निर्मिती या ठिकाणी ज्यांच्यामुळे, ज्यांचं प्रतिनिधित्व, ज्यांचं नेतृत्व सगळ्यांना भावतं आणि सांघिकतेनं सगळ्यांना घेऊन पाऊल पुढे टाकणारे आमचे श्री राजा दळवी यांचं पण मी उल्लेख करतो. ते म्हणतात, आता हार कशाला त्याचा भार कशाला, हृदयात बांधू घरटे त्याला दार कशाला. पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. मोहन धुरी, राजा दळवी या सर्व सदस्यांसाठी. मित्रांनो, अजून एक सत्कारमूर्ती राहिलेले आहेत. सन्माननीय पीडी सावंत, कनेडी गट शिक्षण प्रासारिक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. सन्माननीय पीडी सावंत सर आणि एकनाथ रासम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पीडी सावंत सरांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत त्यांच्यासाठी. मनपूर्वक आभारी आणि पुढच्या वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा.